नमस्कार माता भगिनींनो, तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे। तर ही बातमी काय आहे याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा। तर बघा महिलांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई-KYC मुदतवाढ। तर या ठिकाणी तुम्हाला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर बघा तुम्ही किती तारखेपर्यंत आपला अर्ज आपली ई-KYC करू शकता। माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबविली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-KYC प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती व इतर अडचणींमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ई-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही याची मला पूर्ण कल्पना आहे। या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहे। बघा तुमची ई-KYC आता केव्हापर्यंत करता येणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या ई-KYC करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर, लक्षात ठेवायचं महिलांनो, 31 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे ई-KYC करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा माननीय न्यायालयाचे आदेश यांचे सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे। तर बघा महिलांनो, 31 डिसेंबरपर्यंत तुमची मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे। पण ज्या महिलांना पती नाही आहे, वडील नाही आहे किंवा ज्या महिला घटस्फोटित आहे अशा महिलांनी आपली ई-KYC करून घ्यायची। पती किंवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, म्हणजे घटस्फोटित असाल तिचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील जे महिला बाल विकास अधिकारीचं ऑफिस आहे यांच्याकडे तुम्हाला जमा करावे लागेल तुमची ई-KYC करून। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे। ज्या भगिनींनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं महिलांना, 31 डिसेंबर तुमची मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे। आणि ज्या महिलांना पती नाही आहे, पती मरण पावलेले आहे, ज्या महिलांना वडील नाही, वडील मरण पावलेले आहे, त्यांचं मृत्यू प्रमाणपत्र तुम्हाला जिल्हा महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावं लागेल। मला घटस्फोटित आहे त्यांना पण आपलं प्रमाणपत्र दिलेल्या ऑफिसमध्ये जाऊन जमा करावं लागेल तुमची स्वतःची ई-KYC पूर्ण झाल्यानंतर। विधवा, एकल, घटस्फोटित महिला तसेच ज्या महिलांची वडील हयात नाहीत अशा महिलांसाठी आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहे ते आता आपल्याला नंतरच माहिती पडेल। लक्षात ठेवायचं महिलांना, तर आता तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत आपली ई-KYC आता पूर्ण करू शकता। तर व्हिडिओ महत्त्वाचा आहे, शेअर करा आणि लाईक करा। धन्यवाद।